स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण रेट मेकिंग बेसिस ऑफ रेट मेकिंग हा पॉईंट बघणार आहोत. रेट मेकिंग म्हणजे काय, रेट मेकिंगचे उद्देश काय आहेत, त्याचबरोबर रेट मेकिंग कॅल्क्युलेट कसं केलं जातं. रेट मेकिंग म्हणजे जोखमीचं वर्गीकरण. लक्षात घ्या, रेट मेकिंग म्हणजे जोखमीचं वर्गीकरण. जी काही जोखीम आपल्याकडे येणार आहे, आपल्यावरती येणार आहे, त्याचं वर्गीकरण करणं म्हणजेच रेट मेकिंग. जोखमीचं वर्गीकरण आणि त्या कोणत्या प्रकारामध्ये येतात हे ठरवणं आवश्यक असतं. बघा, रेट मेकिंग म्हणजेच ज्या काही जोखीम असतील, म्हणजे त्या काही निश्चित जोखीम असतील, काही अनिश्चित जोखीम असतील, त्या जोखमीचं वर्गीकरण करायचं आणि त्या कोणत्या प्रकारामध्ये जोखीम येतात हे ठरवणं रेट मेकिंग मध्ये अतिशय आवश्यक असतं. रेट म्हणजे इन्शुरन्स युनिटची किंमत रेट मेकिंगचा मुख्य उद्देश असतो. बघा, रेट म्हणजे काय, इन्शुरन्स जो घेतला जाणार आहे त्या इन्शुरन्सच्या युनिटची जी किंमत असणार आहे, हा रेट मेकिंगचा मुख्य उद्देश असतो. इन्शुरन्सची किंमत पुरेशी आणि योग्य असावी याची खात्री करणं, भविष्यातील इन्शुरन्स क्लेम आणि खर्च याचा हिशोब करून त्यात स्वतःचाही नफा ठेवून त्याची रक्कम सांगणारी प्रणाली स्वीकारणं इन्शुरन्स आवश्यक असते. काय सांगितलंय बघा, इन्शुरन्समध्ये इन्शुरन्सची पुरेशी किंमत ही योग्य असणं गरजेचे. आणि ती पुरेशी किंमत आहे का त्याची खात्री करणंही तिथं गरजेचं आहे. कारण भविष्यातील इन्शुरन्स जो क्लेम आहे तो आता जर आपण खात्री केली नाही तर भविष्यामध्ये त्याच्यावरती आपल्याला क्लेम करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्यासाठी जी काही आपली इन्शुरन्सची रक्कम आहे ती पुरेशी आहे का याची खात्री करणं विमेदाराने गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये इन्शुरन्स क्लेम आणि जो काही खर्च येणार आहे त्याचा हिशोब आपण स्वतः ठेवणं गरजेचं असतं. आणि रेट मेकिंग या प्रणालीमध्ये इन्शुरन्सची रक्कम पुरेशी आहे का याची खात्री करणं, भविष्यातील इन्शुरन्स क्लेम आणि खर्च याचा हिशोब करून त्यात स्वतःचाही नफा ठेवणं आणि त्याची रक्कम सांगणारी प्रणाली स्वीकारणं इन्शुरन्समध्ये आवश्यक असतं. बघा, रेट मेकिंग म्हणजे जोखमीचं वर्गीकरण आणि त्या जोखीम कोणकोणत्या प्रकारात मोडतात हे ठरवणं. रेट म्हणजे इन्शुरन्स युनिटची किंमत रेट मेकिंगचा प्रमुख उद्देश असतो. इन्शुरन्सची किंमत पुरेशी आणि योग्य असावी याची खात्री करणं भविष्यातील इन्शुरन्स क्लेमसाठी अतिशय आवश्यक असतं. त्याचबरोबर त्याचा जो खर्च होणार आहे त्या खर्चाचा हिशोब सुद्धा ठेवावा लागतो. त्यामध्ये स्वतःचा नफा ठेवून रक्कम सांगणारी जी प्रणाली असते त्याला इन्शुरन्स अतिशय आवश्यक असतं. आणि यालाच रेट मेकिंग असं म्हणलं जातं. तर रेट म्हणजे दिलेल्या इन्शुरन्सची युनिट किंमत आणि जो काही इन्शुरन्स आपला असणार आहे त्याची जी युनिट किंमत असणार आहे त्याला तिथं रेट असं म्हटलं गेले.
इथे तुम्हाला रेट मेकिंगचे काही उद्देश दिलेले आहेत, रेटिंगचे काही उद्देश दिलेले आहेत. त्यामध्ये रेटिंगचा प्रमुख उद्देश म्हणजे इन्शुरर आणि इन्शुअर्ड, ज्याने इन्शुरन्स घेतला आहे आणि ज्याने इन्शुरन्स काढला आहे, अशा दोन व्यक्ती, या दोघांच्याही दृष्टिकोनातून इन्शुरन्सची पुरेशी आणि योग्य किंमत आकारणं गरजेचं असतं. या दोघांच्याही दृष्टिकोनातून इन्शुरन्सची पुरेशी आणि योग्य किंमत आकारणं गरजेचं असतं. इन्शुरन्सच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ असा की क्लेम्स, खर्च आणि कर यांच्या पेमेंट्सचा विचार करता इन्शुररच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ असा की क्लेम्स, खर्च आणि कर यांच्यात पेमेंट्सचा विचार करता सरकारी रेट्स पुरेसे असावेत आणि त्यात हानीची रक्कम व नफा यांना पुरेसा वाव असावा. त्यानंतर इन्शुअर्डच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ असा आहे की अंतर्भाव असलेल्या हानीसाठी अवास्तव रक्कम घ्यावी न लागता योग्य रक्कम आकारली जावी, ज्यामध्ये खर्च, हानी व नफा याचा समावेश असेल. बघा, रेटिंगचे मुख्य उद्देश आहेत इन्शुरर आणि इन्शुअर्ड या दोघांच्या दृष्टिकोनातून. आता इन्शुअरच्या दृष्टिकोनातून काय येऊ शकतं, तर इन्शुअरच्या दृष्टिकोनामधून इन्शुररच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ असा की क्लेम्स, खर्च आणि कर यांच्या पेमेंटचा विचार करता, बघा, यांच्या पेमेंटचा जर विचार केला तर सरासरी रेट्स हे पुरेसे असावे लागतात आणि त्यात हानीची रक्कम व नफा यांना पुरेसा वाव असावा लागतो. ओके, इन्शुररच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ असा आहे की क्लेमचा खर्च आणि कर याच्या पेमेंटचा विचार हा इथं केला जातो. ओके, सरासरी रेट्स पुरेसे असावेत आणि त्यात हानीची रक्कम व नफा यांनाही पुरेसा वाव असावा. बघा, इन्शुरन्सच्या युनिटची किंमत म्हणजे रेट. जो काही इन्शुरन्स हा काढलेला असेल, विमा उतरवलेला असेल, त्याचा जो काही रक्कम असणार आहे, त्याचा जो काही खर्च असणार आहे, त्यामध्ये हानीची रक्कम आणि नफा यांना सुद्धा पुरेसा वाव असला पाहिजे. ओके, देन इन्शुअर्डच्या दृष्टिकोनातून बघा, विमेकरी आणि विमेदार. आता विमेकऱ्याच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ असा की अंतर्भाव असलेल्या हानीसाठी अवास्तव रक्कम द्यावी न लागता, बघा, हानीचा अंतर्भाव ऑलरेडी त्या रकमेमध्ये असतोय. ओके, त्यामुळं जास्तीची हानीची रक्कम द्यावी न लागता योग्य रक्कम इथं आकारली जावी, ज्यामध्ये खर्च, हानी व नफा याचा समावेश सुद्धा असेल. त्यानंतर जोखमीवर परिणाम करतील अशा सर्व महत्वाच्या बाबींचा विचार करताना दुय्यम बाबींकडे जर दुर्लक्ष होत असेल तर त्यामुळे सरासरीचा विचार करता नियोजित रेट्समध्ये लहानसा बदल हा होतो आणि जर आगीचे प्रीमियम रेट्स योग्य आहेत असं इथं गृहीत धरलं जातं. ओके, प्रीमियम रेट्स हे प्रत्येक इन्शुरन्सचे असतात. मग तो लाईफ
इन्शुरन्स असो, त्यानंतर मरीन इन्शुरन्स असो, फायर इन्शुरन्स असो, प्रीमियमचे दर निश्चित करणे. आता प्रीमियमचे दर निश्चित कसे केले जातात हे अगोदर पाहिलं आपण. रेट, आता प्रीमियम. प्रीमियम म्हणजे हप्ता. प्रीमियमचा प्युअर रेट भूतकाळातील हानीच्या अनुभवावरून काढता येतो. बघा, प्रीमियमचा प्युअर रेट हा भूतकाळामध्ये जी काही हानी झालेली असेल आणि ज्या काही हानीचा अनुभव असेल त्याच्यावरून पुढचा रेट आपण काढता येतो. साहजिकच भूतकाळामध्ये जर आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल एक्सपिरियन्स आलेला असेल तो वर्तमान काळामध्ये एक्सपिरियन्स करताना आपण अगोदरच काय होणार, सावध राहणार त्या गोष्टीबाबत. ओके, कारण आपल्याला भूतकाळामध्येच प्रीमियमचा अनुभव आलेला आहे, तर आपण इन प्रेझेंट मध्ये तर इझी तो प्रीमियम युनिट रेट काय, प्रीमियमचा प्युअर रेट काढणार. ओके, निश्चित करणार. म्हणून रेट्स निश्चित करताना भूतकाळातील हानीशी निगडीत संख्यात्मक माहिती फार महत्वाची असते. बघा, प्रीमियमचा प्युअर रेट हा भूतकाळातील हानीशी निगडीत असतो. भूतकाळातील हानीच्या अनुभवावरून काढता येतो. म्हणून जे काही रेट्स आपल्याला निश्चित करायचे ते रेट्स हे निश्चित करताना भूतकाळामधील हानीशी निगडीत संख्यात्मक माहिती फार महत्वाची असते. भूतकाळामध्ये जितक्या प्रमाणात हानी झाली तितक्या प्रमाणातील हानीशी निगडीत असणारी संख्यात्मक माहिती अतिशय महत्वाची तर असते. त्यानंतर रेट्स निश्चित करताना जोखमींना गणिती संख्या देणं गरजेचं असतं. बघा, ज्या वेळेला आपल्याला रेट्स निश्चित करायचे त्यावेळेला ज्या काही जोखीम असतात, जोखमीचं वर्गीकरण तर करणं गरजेचं आहे. त्या कोणत्या प्रकारामध्ये येतात हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला रेट्स निश्चित करायचे असतात त्यावेळेला जोखमी ज्या असतात त्यांना गणितीय संख्या किंवा नंबर देणं अतिशय आवश्यक असतं. त्यांना गणितीय संख्या किंवा नंबर देणं अतिशय आवश्यक असतं. कारण ज्या वेळेला आपण त्या जोखमींना गणितीय संख्या किंवा नंबर देतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्याचं वर्गीकरण करणं आपल्याला सोपं जातं. ओके, उदाहरणार्थ मोटरसायकलच्या हानीचा दर 10 वर्षातील मोठा अनुभव गृहीत धरला. बघा, मोटरसायकलच्या हानीचा दर 10 वर्षाचा अनुभव विचारात धरला काय सांगितलं उदाहरण, मोटरसायकलच्या हानीचा 10 वर्षातील मोठा अनुभव जर गृहीत धरला किंवा विचारात धरला तर आपल्याला वाहनाच्या झालेल्या हानीचा एकूण आकडा कळतो, कारण ते आपलं वाहन असतं. ओके, काय सांगितलं तुम्हाला, मोटरसायकलच्या हानीचा 10 वर्षातील मोठा अनुभव जर गृहीत धरला तर आपल्याला वाहनांचा झालेल्या हानीचा एकूण आकडा लक्षात येतो, कारण आपण त्या वेळेला ते वाहन यूज केलेलं असतं. आपल्याला 10 वर्षाचा मागे अनुभव असतो त्याचा. त्यावेळेला पुढेही वाहन कशा पद्धतीने यूज होणार आहे किंवा ते कशा पद्धतीने यूज केलं जाईल याची काळजी आपण तिथं घेत असतो. काय सांगितले उदाहरणामध्ये, मोटरसायकलच्या हानीचा तुम्हाला 10 वर्षाचा जर अनुभव असेल, मोठा गृहीत धरला असेल तर तुम्हाला वाहनाचा झालेल्या हानीचा एकूण आकडा किती हे तुम्हाला इथं समजणार आहे. ओके, कारण प्रत्येक वेळेला हानी झाली की तुम्हाला अनुभव जर येत असेल तर प्रत्येक वेळेला किती प्रमाणात हानी नुकसान झालं याचा आकडा तुम्हाला तिथं माहित असणार. ओके, हानीची ही संख्या टक्केवारी असते. बघा, हानीचा जो काही आकडा झालेला असेल तयार तो आकडा म्हणजे 1 टक्केवारी असू शकते. असं गृहीत जर धरलं आपण तर हानीची गणितीय संख्या आपल्याला आपण निश्चित करू शकतो. हानीची गणितीय संख्या आपण काय करू शकतो, निश्चित करू शकतो. हे विधान बघा कसं मांडता येईल. आता
तुम्हाला दिले फॉर्म्युला एम इज इक्वल टू एल अपॉन व्ही इज इक्वल टू इंटू 100. ओके, म्हणजेच एम बरोबर एल भागिले व्ही गुणिले 100. येथे एल म्हणजे हानीची एकूण संख्या आहे आणि व्ही म्हणजे एकूण मोटरसायकल आहे. ओके, बघा यामध्ये एल म्हणजे काय सांगितलंय, हानीची एकूण मोठी संख्या आणि व्ही म्हणजे एकूण मोटरसायकल असं गृहीत धरलंय. ओके, सो मोटरसायकलची रक्कम 5,000 रुपये आहे आणि हानीचा अनुभव 1,000 पैकी 50 मोटरसायकल्स 10 वर्षात चोरीला गेल्या असा आहे. सो सरासरी दरवर्षी 5 मोटरसायकलची संपूर्ण हानी झाली. काय सांगितलंय, फॉर्म्युला सांगितलाय काय आहे, एम बरोबर एल अपॉन व्ही, एल भागिले व्ही गुणिले 100. येथे एल म्हणजे हानीची एकूण संख्या आणि व्ही म्हणजे एकूण मोटरसायकल्स असं गृहीत धरलंय. ओके, मोटरसायकलची रक्कम रुपये 5,000 एवढी आहे. हानी अनुभव 1,000 पैकी 50 मोटरसायकल्स 10 वर्षात चोरीला गेल्या. 10 वर्षात 50 मोटरसायकल जर चोरीला जात असेल तर दरवर्षी 5 मोटरसायकल चोरीला गेल्या. ओके, मग तुमचा एक्सपिरियन्स काय, व्ही मध्ये दरवर्षी 5 मोटरसायकल चोरीला गेल्या. ओके, जर आपण सूत्र वापरलं तर काय होऊ शकतं, हानी बरोबर रुपये 50,000 गुणिले 5 बरोबर 2,50,000 रुपये. रक्कम आली रुपये 50,000 गुणिले 1,000 बरोबर आली रुपये किती, 5 कोटी. याचाच अर्थ असा की यल बरोबर 2,50,000 भागिले व्ही बरोबर 5 कोटी आणि गुणिले 100. सो तुमचा आन्सर येणार आहे 0.5%. मग 0.5% काय असणार आहे, तुमचं रेट मेकिंग तिथं असू शकतं किंवा प्रीमियमचा दर. म्हणून मोटरसायकल मालक दरवर्षी देत असलेल्या प्रीमियमचा रेट रुपये 50,000च्या टक्केवारीच्या अर्धा म्हणजे 2.50% एवढा असतो. यालाच प्युअर प्रीमियम असं म्हटलं जातं. प्रति सायकल रुपये 250 या दराने जमा होणारे रुपये 2.6 लाख 2.6 लाख देन 5 वाहनांच्या संपूर्ण हानी क्लेममध्ये 5 वाहनांच्या संपूर्ण हानी क्लेममध्ये वाटून टाकले जातात. सो या पद्धतीनं काय आहे की प्रीमियमचे रेट हे कशा पद्धतीनं ठरवले जातात. त्यामध्ये प्रीमियमचा रेट तर घेतलाय आपण, त्याबरोबर आपण रेट मेकिंग सुद्धा घेतलंय. ओके, तर तुम्हाला समजलं असेल. फॉर्म्युला मी एकदा एक्सप्लेन करणार आहे. फॉर्म्युलामध्ये तुम्हाला सांगितलंय एम बरोबर एल भागिले व्ही गुणिले 100. इथं एल म्हणजे हानीची एकूण संख्या, ओके, आणि व्ही म्हणजे एकूण मोटरसायकल्स असं गृहीत धरा. ओके, मोटरसायकल्सची रक्कम किती आहे, रुपये 50,000 आणि हानीचा अनुभव आहे 1,000 मोटरसायकल्स पैकी 50 मोटरसायकल ह्या 10 वर्षात चोरीला गेल्यात. म्हणजे एका वर्षात किती, 5 मोटरसायकल्स. ओके, एका वर्षात 5 तर 10 वर्षात 50. त्याचबरोबर सूत्र वापरून त्यांनी उत्तर काढले. हानी बरोबर काय सांगितलंय, हानी बरोबर रुपये 50,000 गुणिले 5 बरोबर 2,50,000. त्यानंतर रक्कम आहे 50,000 गुणिले 1,000 बरोबर 5 कोटी. याचाच अर्थ असा की एल म्हणजेच हानीची एकूण संख्या आणि व्ही म्हणजेच एकूण मोटरसायकलची संख्या गुणिले 100 म्हणजेच एल बरोबर 2,50,000, व्ही बरोबर 5 कोटी गुणिले 100 इज इक्वल टू 0.5%. म्हणून मोटरसायकल मालक दरवर्षी देत असलेल्या प्रीमियमचा रेट रुपये 50,000च्या टक्केवारीचा अर्धा म्हणजेच 250 रुपये एवढा असतो. यालाच प्युअर प्रीमियम असं म्हणतात. ओके, प्रति सायकल जर रुपये 250
या दराने जमा होणार असेल तर रुपये 2.6 लाख, तर 5 वाहनांच्या संपूर्ण हानीमध्ये किंवा त्याच्या क्लेम्समध्ये ते काय केले जातात, डिवाइड केले जातात. ओके, या पद्धतीने काय झालं, रेट मेकिंग किंवा प्रीमियमचे दर निश्चित करणे. प्रीमियमचे दर निश्चित करणे आपण आता हा पॉईंट बघितलाय. ओके, त्याबरोबर स्पेशल पॉलिसीज किंवा काही वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. त्यानंतर थेफ्ट सिस्टीम दिलेली आहे, टॅरिफ प्रीमियम दिले आहे, त्यानंतर टेररिझम कव्हर दिला आहे, वेगवेगळे पॉईंट या पद्धतीने दिलेले आहेत तुम्हाला.
बरोबर. The process of establishing rate used in insurance or other risk transfer mechanism. This process involves a number of considerations, including marketing goals, competitions, and legal restrictions to the extent that they affect the estimation of future costs associated with the transfer of risk. Rate making principles. A rate is an estimate of the expected value of future cost. A rate provides for all costs associated with the transfer of the risk. Then third, a rate provides for the cost associated with an individual uh, individual risk transfer.